नमस्कार, आज बनवूया गावाकडचा साधा सोप्पा मसाले भात। त्यासाठी पातेल्यामध्ये 2 ते 2.5 पळी तेल तापले, थोडीशी हळद, थोडंसं जिरं, तेजपत्ता, थोडासा लसूण, आलं, वाटाणा। चांगलं परतून झालं की आता याच्यामध्ये 1 चमचा घरचं लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ टाकून हे छान असं परतून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा। सुरुवातीला कढीपत्ता टाकला नाही, आत्ता टाकायचा तो। थोडासा गरम मसाला, हे चांगलं परतून घ्यायचं। तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला होता आणि 2 बटाटे सुद्धा कापून घेतले होते, ते याच्यामध्ये टाकून तेही चांगलं परतून घेऊया। 1 वाटी तूर डाळ आणि मूग डाळ मी 5 मिनिटांसाठी भिजत ठेवलेली, ती सुद्धा टाकून परतून घेऊ। आता इथं तांदळाच्या दुप्पट पाणी याच्यामध्ये टाकायचे। सगळं हलवून आता त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊया। थोड्या वेळानं झाकण उघडून बघायचं भात झालाय का। आपला भात तयार आहे। आता त्याच्यावरती कोथिंबीर टाकू आणि खोबऱ्याचा एकदम बारीक असा खिस तोही टाकून घेऊया। झाला, तयार आहे आपला मसाले भात।